हॅलो एव्हरीवन. आपण आत्तापर्यंत बघितलं होतं की ऑक्टेट रूल काय असतं, बरोबर आहे. आणि ऑक्टेट रूलच्या बेसिसवर आपण दोन कन्सेप्ट बघितले होते. एक तर लेविस डॉट स्ट्रक्चर अँड सेकंड म्हणजे फॉर्मल चार्जेस, बरोबर आहे. या दोन गोष्टी आपण कशावर बघितल्या होत्या? ऑन द बेसिस ऑफ ऑक्टेट रूल. आपल्याला ऑक्टेट रूल काय म्हणतो की जे काही लेविस आणि कोसेल नावाच्या जो सायंटिस्ट आहे त्यांनी असं डिस्कवर केलं की आपल्या ॲटमला आपण बघितलं होतं की पहिल्या शेलमध्ये त्याला मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन राहतात, दुसऱ्या शेलमध्ये 8, नंतर 18, नंतर 32, नंतर 50 ते सो ऑन कंटिन्यू, बरोबर आहे. पण कोसेल अँड लेविस हॅज बीन से दॅट की त्यांच्या शेलमध्ये पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, आणि जेव्हा तिसऱ्या शेलची बारी येईल तेव्हा मॅक्झिमम 8 जर इलेक्ट्रॉन जरी असतील त्या शेलमध्ये तरी ते काय करतं, त्याचं ऑक्टेट कंप्लीट करतं आणि तो कसा राहतो, स्टेबल. त्याला त्याचं स्टॅबिलिटी प्रूव्ह करण्यासाठी मॅक्झिमम इलेक्ट्रॉन असं कोणी सांगितलं? लेविसनं, बरोबर आहे. त्याचं म्हणणं असते की प्रत्येक ऑक्टेट रूल कंप्लीट करण्यासाठी त्याच्या नियर जो काही नोबेल गॅस आहे त्या नोबेल गॅसचं जे काही कॉन्फिगरेशन आहे त्याच्यासारखं जरी झालं तरी त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सारखं जरी त्या ॲटमचं त्या पर्टिक्युलर एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं तरी सुद्धा तो कसा राहतो, स्टेबल, बरोबर आहे. म्हणजे त्याला त्याच्या स्टेबिलिटीसाठी त्याच्या तिसऱ्या शेलमध्ये 18, नंतर 32, नंतर सो ऑन कंटिन्यू, नंतर 50 अशा इलेक्ट्रॉनची गरज नाही. त्याला कंप्लीट करण्यासाठी 8 जरी इलेक्ट्रॉन असतील तरी सफिशियंट आहे. त्याचं एक एक्सेप्शन आहे ते म्हणजे हायड्रोजन ॲटम, कारण की त्याच्या नियर हायड्रोजनच्या जवळ हेलियम असतं. हेलियम हा नोबेल गॅस आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असते, 2. त्यामुळे हायड्रोजन त्याचं काय कंप्लीट करत असते, ड्युप्लेट. पण हायड्रोजनच्या पुढचे जेवढे काय ॲटम आहेत ते काय करत असतात, त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करत असतात. हायड्रोजन, हेलियम आणि लिथियम सोडलं तर. आलं लक्षात? म्हणजे त्यांना स्टॅबिलिटीसाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, फक्त 8. असं कोणी सांगितलं, लेविसनी, बरोबर आहे. जसं प्रत्येक रूल्समध्ये काही लिमिटेशन असतात, प्रत्येक रूल, प्रत्येक थेरी ऑल कन्सेप्ट फॉलो करू शकत नाही, ऑल कन्सेप्ट प्रूव्ह करू शकत नाही. तसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या आधी 9वी-10वीला ॲसिड बेस थेरी शिकलेला असाल, बरोबर आहे. आरेनियसची थेरी शिकलात, बरोबर आहे. मग आरेनियसचा जो पूर्ण ॲसिड बेस, आरेनियस ज्या कन्सेप्टनी ॲसिड आणि बेस त्यांनी डिफाईन केलं तेच जर परफेक्ट असलं असतं तर लेविस नंतर लॉरी ब्रॉन्स्टेड आला असता का? नाही. कारण की त्या अरेनियस थेरीमध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत, बरोबर आहे. त्या ड्रॉबॅक्सला फुलफिल करण्यासाठी नंतर कोणता सायंटिस्ट आला, लेविस आला, बरोबर आहे. जे आपण बघितलेलं आहे, प्रोटॉन जे की काय करतं, इलेक्ट्रॉनचं डोनेशन करते, इलेक्ट्रॉनचं ॲक्सेप्टर करते, ती झाली लेविसची थेरी, बिलॉंग्स टू द ॲसिड अँड बेस, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक थेरीचं काय असते, लिमिटेशन. ती काय करू शकत नाही, काही फेल्युअर जाते, काही इनकम्प्लीट असते, काही टर्म ते कंप्लीट करू शकत नाही, बरोबर आहे. म्हणूनच काय झालं, न्यू प्रत्येक नवीन थेरीची काय झाली, गरज भासली गेली. तशी सेम कन्सेप्ट आपल्या ऑक्टेट रूलचा झाला. ऑक्टेट रूलमध्ये काही लिमिटेशन आहेत. काय आहेत? ऑक्टेट रूलमध्ये काही लिमिटेशन आहेत. ऑक्टेट रूल प्रत्येक गोष्ट फुलफिल नाही करू शकत. त्यांनी सांगितलं, लेविसनी सांगितलं की त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे ते कसे झाले, कंप्लीट. त्यावरून आपण लेविस डॉट स्ट्रक्चर कॅल्क्युलेट केलं. पण प्रत्येक एलिमेंटचे 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट असतीलच असे नाही. काही जणांचे 8 इलेक्ट्रॉनपेक्षा, जसे सेंट्रल ॲटम म्हणतो ते 8 इलेक्ट्रॉनपेक्षा कमी असतील, पण तरी ते कसे असतात, स्टेबल. काही ॲटममध्ये 8 इलेक्ट्रॉनपेक्षा जास्तही काही सेंट्रल ॲटममध्ये 8 इलेक्ट्रॉनपेक्षा जास्तही इलेक्ट्रॉन असतील, बरोबर आहे. तरी ते सुद्धा कसे असतात, स्टेबल. असं का? हे काय झालं, त्याचं लिमिटेशन. आता ते बघू आपण की प्रत्येक जी काही लिमिटेशन आहे ऑक्टेट रूलचं, ऑक्टेट रूलचं लिमिटेशन आपण 2 वेने डिस्क्राईब करणार आहोत. पहिला वे म्हणजे त्याचं फेल्युअर, म्हणजे
प्रत्येक एखादा रूल आला ते सगळं फुलफिल करणार नाही, त्याची काही लिमिटेशन असतील, बरोबर आहे. मग ते लिमिटेशन दोन वेळा एक्सप्रेस करू शकतो, एक तर फेल्युअर आणि दुसरा इनकम्प्लीटनेस. कोणता? इनकम्प्लीटनेस. कोणता आहे? एक तर काही त्याचे फेल्युअर असतील की त्यांनी ते प्रूव्ह झालेच नाही त्याच्या थेअरीनुसार, आणि काही असे असतील की त्यांनी ते इनकम्प्लीट राहिले, त्यांनी ते प्रूव्ह करता आले नाही त्याला, बरोबर आहे. हे त्याचे दोन आपण बघू. आता कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्या फेल्युअर गेल्या त्या बघू, आणि नंतर बघू त्या कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्या इनकम्प्लीटनेस राहिल्या, म्हणजे ते प्रूव्ह करू शकला नाही, बरोबर आहे. आता आपण बघू फेल्युअर. फेल्युअर आहे त्याची पहिली गोष्ट म्हणजे इनकम्प्लीट ऑक्टेट. इनकम्प्लीट ऑक्टेट. आता इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे काय? एकतर त्या सेंट्रल ॲटम जे काही इलेक्ट्रॉन असतात, सेंट्रल ॲटम इलेक्ट्रॉन ते कसे असतील? लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन. कसे असतील? त्या सेंट्रल ॲटम मध्ये जे काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील ते कसे असतील? 8 इलेक्ट्रॉनच्या कमी. त्याला आपण काय म्हणतो? इनकम्प्लीट ऑक्टेट. म्हणजे ह्यामध्ये असे काही ॲटम आहेत, असे काही मॉलिक्यूल आहेत, त्यांचं सेंट्रल ॲटमचं ऑक्टेट कसं असते? इनकम्प्लीट. त्या सेंट्रल ॲटमचं ऑक्टेट इनकम्प्लीट असल्यामुळे तो हा ऑक्टेट रूल फॉलो करत नाही, पण ते कसे असतात? स्टेबल. त्याचे काही एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल आहे बेरिलियम हायड्राइड. बेरिलियम हायड्राइड, BeH2. आलं लक्षात. आता ह्याचं जर आपण BeH2 जर लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर ते स्ट्रक्चर असं येते BeH. आता मला सांगा, आपण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ड्रॉही करू शकता आपल्या रूलनुसार. क्यू काढा, क्यू नंतर बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन, नंतर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काढून तुम्ही स्ट्रक्चर काढू शकता. आता मी तुम्हाला इथे डायरेक्ट सांगते, पण तुम्ही ते स्ट्रक्चर आधी ड्रॉ करून बघायचे. आता ह्या ठिकाणी आपण जर बघितलं बेरियम हायड्राइड, आता ह्या ठिकाणी सांगा ह्याला किती? ह्या हायड्रोजनचं ड्युप्लेट कंप्लीट आहे, बरोबर आहे. 1 2 1 2. राहिला प्रश्न या बेरिलियमचा. बेरिलियम मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4. आलं लक्षात. म्हणजे बेरिलियम मध्ये 4 जर इलेक्ट्रॉन असेल तरी तो कसा आहे? स्टेबल. हे जे कन्सेप्ट आहे तो हे ऑक्टेट रूल काय करू शकला नाही, त्यांनी कंप्लीट करते फेल्युअर झालं. कधी? जर समजा एखाद्या सेंट्रल ॲटमचं ऑक्टेट जर इनकम्प्लीट असेल, 8च्या कमी असतील तरी ते स्टेबल असतील, पण ऑक्टेट रूल हा फुलफिल करू शकला नाही. का? त्याचं म्हणणं असते की मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 8 असतील तरच ते कसे असतील? स्टेबल. हे झालं पहिला. काय मग फेल्युअर त्याचा? इनकम्प्लीट ऑक्टेट. राहील लक्षात. आता आपण बघू दुसरं फेल्युअर काय त्याचं. अजून ह्याचं एक एक्झाम्पल देते वाटलं तर. दुसरं एक्झाम्पल बघू आपण. बोरॉन ट्राय क्लोराइड. बोरॉन ट्राय क्लोराइड. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे ते BCl3. कोणता आहे? BCl3. आता मला सांगा, ह्या ठिकाणी BCl3 आपण बघितलं. आता ह्याचं जर स्ट्रक्चर ड्रॉ केलं आपण BCl3चं कसं येईल? बोरॉन Cl 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 1 2 3 4 5 6. ठीक आहे. तुम्ही हे स्ट्रक्चर सगळे ड्रॉ करून बघायचे लेविस डॉट स्ट्रक्चरनं. आलं लक्षात. आता ह्या ठिकाणी आपण हा जो सेंट्रल ॲटम आहे बोरॉन, त्याचं जर बघितलं त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन? 1 2 3 4 5 6. किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. तरी तो कसा आहे? स्टेबल. याचा अर्थ असा आहे की ऑक्टेट रूल हे जे इनकम्प्लीट ऑक्टेट आहे तो काय करू शकला नाही? प्रूव्ह करू शकला नाही. आलं लक्षात. त्या ठिकाणी तर याला काहीच कन्सेप्टला अर्थ नाही त्याच्या, म्हणजे तो फेल्युअर झाला. कोणत्या? इनकम्प्लीट ऑक्टेट. ज्याचं ऑक्टेट, ज्या सेंट्रल ॲटमचं ऑक्टेट इनकम्प्लीट असतं त्याला तो काय करू शकला नाही? प्रूव्ह करू शकला नाही. हे झालं पहिलं फेल्युअर त्याचं. आता बघू आपण दुसरं फेल्युअर.
दुसरं बघू आपण, मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट. दुसरं फेल्युअर आहे त्याचं, मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट. ह्याचं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल माहिती, आपण लेविस डॉट स्ट्रक्चर स्टडी करताना सांगितलं होतं की लेविसने असं सांगितलं की 8 कंप्लीट पाहिजेत, पण काही असे एलिमेंट आहेत ज्याच्या सेंट्रल ॲटममध्ये मॅक्झिमम 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतं. आपण त्याचं एक्झाम्पलही बघितलं, त्याचं एक्झाम्पल आहे सल्फर. सल्फरचा व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन असतात फक्त 6, त्याला कंप्लीटसाठी 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. पण जसं आपण H2SO4 किंवा SO3- किंवा अजून एखादं स्ट्रक्चर जर बघितलं, त्यामध्ये मॅक्झिमम 10 ते 12 इलेक्ट्रॉन कशामध्ये असतात, ह्या सल्फरमध्ये असतात. तरीसुद्धा ते सल्फर ते H2SO4 फॉर एक्झाम्पल, आपण H2SO4चं कालच एक्झाम्पल बघितलं, त्या ठिकाणी हा H2SO4 कसा राहतो, स्टेबल. आलं लक्षात का? कारण की त्यामध्ये 8 पेक्षा जास्तही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, तरी तो कसा असतो, स्टेबल. हा जो कन्सेप्ट आहे मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट, तो हा ऑक्टेट रूल प्रूव्ह केला नाही, तो लेविस प्रूव्ह करू शकला नाही. पण तरी हे जे एक्सपांडेड मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट, की त्याच्यामध्ये 8 सेंट्रल ॲटममध्ये 8 इलेक्ट्रॉन नसले तरी जास्त जरी इलेक्ट्रॉन असेल तरी तो कसा राहतो, स्टेबल. आलं लक्षात, हा लेविस प्रूव्ह करू शकला नाही हा कन्सेप्ट. तर बघू त्याचं एक्झाम्पल एक्सपांडेड ऑक्टेटचं. आपल्याला माहिती H2SO4 त्या दिवशी आपण काढलं होतं स्ट्रक्चर, काढा मग. सल्फर, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी आपण जर ऑक्सिजन बघितलं, ह्या ठिकाणी लोन पेअर, ठीक आहे. आता आपण सल्फर बघितलं, सल्फरमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत बघा, मॅक्झिमम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ह्या ठिकाणी H2SO4 मध्ये सेंट्रल ॲटम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, मॅक्झिमम 12 इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्या ठिकाणी त्याचं ऑक्टेट काय व्हायला, एक्सपांड व्हायला, बरोबर आहे, 8च्या जास्त व्हायला. आलं लक्षात. हा सुद्धा काय झाला, हा तो कन्सेप्ट प्रूव्ह करू शकला नाही किंवा त्याबद्दल ते सांगू शकला नाही, कोणतं, ऑक्टेट रूल. कारण की त्याच्या म्हणण्यानुसार किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, फक्त 8. अजून एखादं एक्झाम्पल सांगते याचं, PF5 फॉस्फरस, 2 3 4 5, ठीक आहे. ह्यामध्ये आता जर आपण बघितलं, कंप्लीट करा ऑक्टेट. ठीक आहे. ह्या ठिकाणी आपण आता बघितलं, ह्याचे जे कॉर्नर ॲटम आहेत फ्लोरीन, ह्याचे सगळ्यांचे ऑक्टेट कंप्लीट आहे. पण राहिला प्रश्न या फॉस्फरसचा. ह्या ठिकाणी बघा बरं किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आलं लक्षात, किती इलेक्ट्रॉन आहेत, 10. म्हणजे हा सुद्धा मॉलिक्यूल ऑक्टेट रूल फॉलो केला नाही, कारण की ह्याच्या सेंट्रल ॲटममध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन आहेत, 10 इलेक्ट्रॉन. हे 2 काय झाले त्याचे फेल्युअर. तसंच एक अजून फेल्युअर आहे, तो म्हणजे काय बघू. बघितला, पहिला कोणता होते, मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. दुसरा कोणता होता, मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट. जर ऑक्टेट पेक्षा कमी असतील इलेक्ट्रॉन त्याच्या सेंट्रल ॲटम मध्ये तरी ते स्टेबल असतात, ते काय झालं, त्याचं फेल्युअर. आता तिसरं म्हणजे, तिसरं आहे त्याचं, तिसरा फेल्युअर असा आहे, ऑल इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल. कोणता आहे, ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल्स. आता ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल्स म्हणजे काय, ऑड इलेक्ट्रॉन. आता आपण सांगितलं होतं की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कधी पण आपण कशामध्ये काढलं होतं, पेअरमध्ये, बरोबर आहे. त्यासाठी आपले प्रत्येक जे आउटर मोस्ट शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात ते सुद्धा कसे राहतात, 6 4 10. आलं लक्षात, अशा वेळी असतात, जेणेकरून कशी होईल, बॉन्डिंग होईल. फॉर एक्झाम्पल, आपण जर नायट्रोजनचं एक्झाम्पल बघितलं, नायट्रिक ऑक्साईडचं, ह्या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईडचं
ह्या नायट्रिक ऑक्साईडमध्ये बघा, त्याचं तर आपण लेविस डॉट स्ट्रक्चर काढलं तर ते असं येते. आणि ह्या ठिकाणी आता मला सांगा, असं जर स्ट्रक्चर आहे, ह्या ठिकाणी नायट्रोजनचं जर आपण बघितलं, ह्या नायट्रोजनवर कसं आहे, ऑड नंबर, ऑड इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. हे आता ऑड इलेक्ट्रॉनमुळे ह्याला आपल्याला स्टॅबिलिटी कशी प्रोव्हाइड होईल, हा कन्सेप्ट. जर समजा ऑड इलेक्ट्रॉन असेल, आपण बघितले 2-2 इलेक्ट्रॉनच्या आपण ठिपक्याच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत, बरोबर आहे. पण जर एक इलेक्ट्रॉन असेल तर त्याचं स्ट्रक्चर कसं होते, तो कन्सेप्ट लेविस एक्सप्लेन करू शकला नाही. म्हणून हे काय झालं, त्याचं तिसरं ड्रॉबॅक. जर एखाद्या स्ट्रक्चरमध्ये ऑड इलेक्ट्रॉन असेल तर ते, आता हे नायट्रस ऑक्साईड स्टेबल आहे, बरोबर आहे. पण याच्या आउटर मोस्ट, त्याच्या ह्याच्यामध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे कसे आहेत, ऑड इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याचं स्ट्रक्चर कसं दिसेल आपल्याला, असं. आलं लक्षात. मग अशा वेळेला जो लेविस आहे तो हा एक्सप्लेन करू शकला नाही, त्याचा हा ऑक्टेट रूल तो एक्सप्लेन करू शकला नाही. म्हणजे त्याचे लिमिटेशनचे 3 ड्रॉबॅक्स आहेत, 3 फेल्युअर्स आहेत ऑक्टेट रूलचे. पहिला म्हणजे मॉलिक्युलर इनकम्प्लीट ऑर्बिट, दुसरं म्हणजे मॉलिक्यूल एक्सपांडेड ऑर्बिट, आणि दुसरं म्हणजे ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. आलं लक्षात. तर असे मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये काय असतील, ऑड इलेक्ट्रॉन्स, जसं आपण नायट्रोजनचं बघितलं. आता त्याचे इनकम्प्लीटनेस कशामध्ये आहेत बघू. आता इनकम्प्लीटनेस म्हणजे काय, जे की त्याने प्रूव्ह केलं नाही, बरोबर आहे. फेल्युअर म्हणजे जे त्याने प्रूव्ह करायला गेला, स्टडी करत गेला पण तो कंप्लीट झाला नाही, फेल झाला तो एक्सप्लेन करायला. पण इनकम्प्लीटनेस म्हणजे तो तिथपर्यंत गेलाच नाही, त्याने तो कन्सेप्ट क्लिअर केलाच नाही. मग असे कन्सेप्ट कोणते आपण बघू. तसे कन्सेप्ट आहेत त्याचे, ह्या ऑक्टेट रूलमध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर, शेप ऑफ ॲटम काय करू शकला नाही, स्ट्रक्चर आणि शेप ऑफ ॲटम एक्सप्लेन नाही केलं. डज नॉट एक्सप्लेन स्ट्रक्चर अँड शेप ऑफ दॅट मॉलिक्यूल और जिओमेट्री ऑफ द मॉलिक्यूल. काय इनकम्प्लीटनेस आहे त्याचा, एक तर त्याने त्याचा शेप, स्ट्रक्चर डिटरमाइन केला नाही, दुसरा त्याची जिओमेट्री त्यांनी एक्सप्लेन केली नाही, कोणी, या ऑक्टेट रूल, बरोबर आहे. तिसरं म्हणजे कळलं का इनकम्प्लीटनेस काय आहे. पहिलं, डज नॉट एक्सप्लेन द स्ट्रक्चर, शेप ऑफ मॉलिक्यूल्स अँड द जिओमेट्री ऑफ मॉलिक्यूल. दुसरं म्हणजे ऑक्टेट रूल फेल्स टू एक्सप्लेन द डिफरन्स इन द एनर्जीज ऑफ मॉलिक्यूल्स. डिफरन्स इन द एनर्जीज इन द मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलमध्ये जे काही वेगवेगळ्या एनर्जीज असतात त्या एनर्जी सुद्धा हा ऑक्टेट रूल एक्सप्लेन करू शकला नाही थ्रू ऑल द कोव्हॅलंट बॉन्ड. कशाच्या, कोव्हॅलंट बॉन्डच्या. आणि लक्षात, कारण की हा सगळा खेळ कशात चालू आहे, आपण जे वेगवेगळ्या स्टडी करत आहोत थेरी, ह्याचा फक्त एकच एम आहे की आपण जी बघत आहोत कोव्हॅलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग कशी होते. आणि लक्षात, ती कशी होते तर एक तर ऑक्टेट रूलनुसार. मग ह्याच्यानंतर तुम्हाला ऑक्टेट रूल तर त्याचे काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन कोणते कोणते आहेत. पहिलं आहे त्याचं मॉलिक्युलर इनकम्प्लीट ऑक्टेट, दुसरं आहे मॉलिक्युलर एक्सपांडेड ऑक्टेट, आणि तिसरं फेल्युअर आहे त्याचं ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल. दुसरं म्हणजे त्याचं इनकम्प्लीटनेस, ते तिथपर्यंत गेलाच नाही, त्याचे ऑक्टेट रूल तो कम्प्लिटली एक्सप्लेन केलंच नाही. काय काय एक्सप्लेन केलं नाही, एक तर स्ट्रक्चर, शेप ऑफ द ॲटम, दुसरं म्हणजे जिओमेट्री ऑफ ॲटम, आणि तिसरं म्हणजे डिफरंट एनर्जीज इन द मॉलिक्यूल्स थ्रू आउट द कोव्हॅलंट बॉन्ड. त्या पूर्ण कोव्हॅलंट बॉन्डमध्ये जे काही एनर्जीजचे काही वेगवेगळ्या एनर्जीज तयार होत आहेत, त्या एनर्जीमध्ये डिफरन्सेस येत आहेत, ते डिफरन्सेस एनर्जीमध्ये सुद्धा हा एक्सप्लेन करू शकला नाही. कोणता रूल, ऑक्टेट रूल. आलं लक्षात. हे काय झाले त्याचे लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. त्यामध्ये आपण 2 बघितले, एक त्याची फेल्युअर बघितले आणि इनकम्प्लीटनेस. आलं लक्षात. आता मला सांगा,
आपण आता हळूहळू बॉन्ड फॉर्मेशनकडे वळत होतो, बरोबर आहे. बॉन्डिंग आपल्याला बघायची होती. आता ह्या ठिकाणी तर ऑक्टेट रूल फेल झाला. मग कोव्हॅलंट बॉन्ड कसे फॉर्म होत असतील, त्यासाठी आपल्याला अजून एक थेरी स्टडी करायची आहे. त्या स्टडीचं नाव आहे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन थेरी. कोणता आहे? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन थेरी. इन शॉर्ट याला म्हणतो आपण VSEPET किंवा P. आलं लक्षात? काय म्हणतो? दुसरी थेरी आपल्याला बघायची, ती कोणती आहे? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन थेरी. इन शॉर्ट VSEPR. ही थेरी आपण बघू पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत त्यासाठी आपल्याला तुमच्या आधीचं जे ऑक्टेट रूल आहे आणि लेविस डॉट स्ट्रक्चर आहे ते तुम्ही नीट स्टडी करायचं आहे. मगच आपण पुढचीच थेरी बघणार आहोत, ती आहे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन थेरी. खूपच मोठी थेरी आहे, आपण थोडीशी शॉर्ट करून बघू. ओके, म्हणजे ह्यामध्ये आपल्याला अपेक्षा आहे की जे काही लिमिटेशन्स आहेत कशाचे? ऑक्टेट रूलचे, ती ही थेरी काय करेल? फुलफिल करेल. त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनचा शेप डिटरमाइन होईल, त्याची एक जिओमेट्री डिटरमाइन होईल. ओके, त्यासाठी बघू आपला पुढचा व्हिडिओ. तोपर्यंत थँक्यू.